आहात, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं फुल डे रुटीन. जसं की आज संडे आहे आणि चिनूच्या पप्पाचं काम होतं, तर ते गेले सकाळीच कामाला 8 वाजता. आणि आता माझं चिनू पण उठला आहे. हो, तर तो उठला आहे. तर म्हटलं आता व्लॉग तर कंटिन्यू करूया आपण आतापासूनच. आता म्हणजे जस्ट तो उठला, म्हणजे एक 5-10 मिनटं झाले. तर तो उठलेला आहे आणि मग त्याच्यासोबत ना माझा दिवस कसं जातं, तर चिनूचे पप्पा येईपर्यंत आणि त्याच्यानंतर पण ते सर्व मी शेअर करणार आहे. सो व्लॉगच्या शेवटपर्यंत असंच कनेक्ट राहा. तर आता ना चिनूसाठी मी नाश्ता बनवले, उपीट बनवले. तर उपीट कसं बनवते म्हणजे थोडंसं रवा भाजून घेते, थोडंसं रवा भाजून घेते आणि मग त्याच्यानंतर तेलामध्ये थोडंसं जिरे, मोहरी, कांदा, अर्धा कांदा आणि एकच मिरची असं टाकते आणि मग नंतर रवा टाकून त्याला छान मिक्स करते. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं पाणी जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं पातळच बनवते, कारण त्यानंतर घट्ट होतं. आणि तर छान शिजू द्यायचं. झालं आपलं उपमा रेडी. तर चिन्नूसाठी मी असं बनवते, आपल्याला जसं बनवतं तसंच, पण थोडंसं मिरची कमी टाकते, एकच मिरची टाकते, छोटंसं ते पण. तर आणि आमच्यासाठी सकाळीच ना तर आमच्यासाठी सकाळीच मी इकडे मस्त तुकडे बनवले होते चपातीचे. तर ह्यांना पण दिल, तर मी नाश्त्यासाठी बनवून दिल तर डबा, आणि माझ्यासाठी पण तेच आहे. आणि चहा वगैरे पण बनवले होते. तर हे चहा पिऊन डबा वगैरे घेऊन नाश्त्याचं ते गेले. तर दुपारी काय ते येणार नाही. आता स्वयंपाक वगैरे काही करायचं गरज नाही आहे. आता आम्हाला आम्हाला दोघांनाच, तर बघू काय करायचं आहे ते. तर आता चिनूला खाऊ वगैरे घालायचं, तर इथे कार्टून चालू आहे, दाखवते तुम्हाला. तर असं कार्टून लावून दे म्हटला, म्हणून त्याला ना कार्टून वगैरे लावून दिले. आता आम्ही दोघं जण नाश्ता करतो आणि मग त्याच्यानंतर पुढे काय काय होते तुमच्यासोबत शेअर करतच असते. आता इकडे बघ, रेयांश, ओ रेयांश, चिनू ऐकतच नाही. इथं समोर बघ, समोर. हाय, पप्पी दे अदू, चिनूला पप्पी दे, चिनूला दे. ते आले बघ, काढ मला समोर. काय रे तुझं? या झोपूनच राहते. नको रे आश, नको जाऊ, ऐक जर. तर आता फिरून वगैरे आम्ही घरी आलो. तर थोडा वेळ झाला, 1 तास वगैरे झाला. आणि मग घरी आल्या आल्या पहिल्यांदा ना चिनूला झोपवलं, कारण तो सकाळी उठला होता, लवकरच उठला होता, 8:30 पावणे 9 वाजता असं. मग जेवण पण झालं. एवढं जास्त फिरलो पण, 1-1.5 तास फिरलो. आणि ते दीदी त्यांनी आहेत ना, तर त्यांच्याकडे गेलो, थोडा वेळ बसलो. आणि जाता जाताच आम्हाला वाजले 1 तास झाले. म्हणजे हे लेकरं इतकं परेशान करतात ना, की मध्ये इकडे थांब तिकडे थांब, मग परत खाली पडायचंच, असं तसं चाललं होतं. मग फिरून आलो आणि मग झोपवलं. आता तो झोपलेला आहे. आणि मग म्हणून मी उठले आणि मग थोडंसं किचन वगैरे सर्व आवरून घेतलं. घर पण मस्त क्लीन वगैरे केलं, म्हणजे झाडझूड वगैरे केलं, बघू शकता. पण आमचे हे अजून तोरण निघायचेच आहेत. पतंग कधी निघतील माहीत नाही, पण निघेलच हळूच. तर जेव्हा त्याचं ते जातील ना, तर तेव्हा जाऊ दे, म्हणजे आम्ही तर स्वतःहून नाही काढत. आणि बघा इकडे चिनू झोपलाय. मला ना हातरून काढायचं होतं, पण मी काही काढलं नाही. हातरून काढायचं होतं मला, पण मी काय ते काढायच्या भानगडीत पडले नाही. कारण मग मी हातरून काढायला गेले आणि त्याला जरा जरी धक्का लागला तर समजून जायचं की आता हे लेकरू तर झोपणार नाही. तर असं होतंय. तर मला अजून कामं पडलेत, म्हणजे भांडे पडलेत, कपडे आहेत, आंघोळ व्हायचंय, पूजा पण करायचं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायचं आहे. तर त्याच्या आधी आता आल्यावर ना, म्हणजे इकडे अंडे वगैरे उकडून घेतले. आता चिन्नू उठल्यावर त्याला थोडंसं खाता वगैरे येईल म्हणून, कारण स्वयंपाक बनवायचंच आहे मला अजून. तर बनवेन. काय बनवायचं हा मोठा प्रश्न मला पडलाय, कारण माझ्यासाठी तर डाळ आहे, पण मग आता परत काय बनवायचं. आता माझ्यासाठी काय बनवलं की ते जास्त होतं. तर बघू, आता चपातीच बनवते, म्हणजे चिन्नूला दूध चपाती वगैरे देता येईल, म्हणजे सॉर्ट आउट होऊन जाते. तर आज काहीसं
करते. आता हे तर येणार नाही आहेत कारण हे तिकडे जेवतील, संडे आहे तर ह्यांचं तिकडे बनवून जेवायचं असंच प्लॅन असतं. तर म्हटलं आता पाणी पण ठेवले म्हणजे आंघोळ वगैरे करता येईल म्हणून, जर पाणी पटकन तापलं तर पटकन आंघोळ करून घेते आणि बाकीचे कपडे वगैरे नंतर बघू आपण. आणि तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायचं आहे आणि त्याची जागा ना मला चेंज म्हणजे शिफ्ट करायचं आहे. काय ते सांगते. तुम्ही हे बघताय ना हे प्लाउड, तर ना हे किचनमध्ये असं बसवलेलं आहे, इकडे बघू शकता. तर ते एवढे सगळे भांडे घासायचे आहेत, असो ते घासते मी आता. पण हे प्लाउड तुम्हाला दाखवायचं होतं. तर हे देवासाठी वगैरे म्हणजे ह्यांनी लावून ठेवलं होतं. आता हे लावून ना 1 आठवडा झाला आणि हे लावण्यासाठी 1 आठवडा लागला. म्हणजे ज्यांचं जेव्हा नाईट होतं ना तेव्हा ह्यांनी लावायला वगैरे स्टार्ट केलं होतं. तर आता हे इथं असं लावून रेडी आहे. पण ह्याच्यावर आता मला देव वगैरे मांडायचं आहे कारण तिथं हॉलमध्ये आहे म्हणजे ते कमांडमध्ये आहे ना देव, तर म्हणून त्याची जागा चेंज करायची आहे आणि इकडे किचनमध्येच आणून लावायचं आहे. आणि नॉनव्हेजचा प्रश्न म्हणजे आम्ही काय डेली काय नॉनव्हेज नाही खात. म्हणजे एक जण असतात ना कधी कधी डेली खाणारे, पण आमचं तसं नसतं, महिन्यातून वगैरे एकदा असतं. तर म्हणून म्हटलं जाऊ दे किचनमध्येच लावू आपण. तर असं आहे, किचनमध्येच लावायचं आहे आता. मग पटकन आंघोळ करून घेते, मग पूजा करून मग शिफ्ट करते आणि तिकडे काय काय चेंजेस करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर आज संडे आहे, तरी आज एका मागो मग एक पार्सल येत आहे. तर आता माझे ना काल एक पार्सल आलं आणि आज 3 पार्सल आले टोटल, म्हणजे 4 पार्सल झाले. आणि हे एक पार्सल म्हणजे असे टोटल 4 पार्सल झाले. आणि आता ते सगळं काय काय त्याचं ना मी पूर्ण वेगळं व्हिडिओ बनवते म्हणजे तुम्हाला छान बघता येईल आणि रिव्ह्यू पण शेअर करते की सगळे प्रोडक्ट कसे कसे आहेत. तर ह्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवते नंतर. पण आता माझं व्लॉगमध्ये तर ह्या लेकराचं बघा, जसं मी आंघोळीला जायचं म्हटलं उठून बसला आणि मग नंतर त्याचे नखरे चालू झाले. आता मला सगळंच करायचं आहे, तर बघू आता कसं कसं होतं. तर मस्त वाटतं पार्सल एकाच दिवशी सगळे रिसीव झाले. तर आता काय काय आहे तुम्ही बघा, सगळे मस्त मस्त आहे, छान छान प्रोडक्ट्स आहेत, तुम्हाला शेअर करते तुम्हाला. तर इकडे बघू शकता माझं आंघोळ व्हायच्या आधी चिन्नू उठला होता, तरीही मी तसंच आंघोळ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मला इकडे करायचं होतं भांडे वगैरे सगळं क्लीन. आणि इकडे मी थोडंसं कॅमेरा सेटच करत होते, तेवढ्यात ना माझ्या लेकराचं इकडे नळ चालू कर असं त्याचं चालू होतं. आणि हे ना फक्त भांडे घासतानाच नव्हे तर पूर्ण स्वयंपाक करताना बाकी कोणतंही मी काम करत असू दे, जर मी थोडंसं जरी डिस्ट्रॅक्टेड दिसले चिन्नूला, म्हणजे मी किचनपासून थोडंसं जरी दूर दिसले तर लगेच आम्हाला किचनमध्ये घुसायचं असतं आणि असं भांड्यांसोबत खेळणे, नाहीतर मग नळ चालू करणे, नाहीतर मग जर भांड्यांमध्ये पाणी असेल तर मग ते पाणी एकामध्ये एक टाकणे, असं त्याचं चालू असतं. आणि पाण्यामध्ये खेळायला इतकं जास्त आवडतं ना की काय विचारायलाच नको. जरा जरी पाणी दिसलं ना तरी आम्हाला त्यातच खेळायचं असतं. तर असं चालू असतं. आणि जितकं आपण ना व्हिडिओमध्ये दाखवत नाही तितक्या कितीतरी पटीने हे लेकरू त्रास देतो, पण सगळंच मी व्हिडिओमध्ये नाही रेकॉर्ड करू शकत. पण आता ना थोडंसं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघू शकता तुम्ही ते भांडे घासताना मला तो किती त्रास देतो. आणि माझा असं ठास होतं की म्हणजे भांडे घासता घासता आपल्याला ना चिन्नूला एवढं अंडा जे आहे उकडलेलं तेवढं चारायचं आहे. तर म्हणत ना म्हणून त्याला पण इकडे एक छोटंसं स्टूल देऊन बसवलं, नाही तर मग सारखं खाली बसत होता आणि खाली थोडंसं जरी ओलं असलं तर कपडे वगैरे घाण होतात म्हणून ना त्याला खाली बसू देत नाही, म्हणून ते दुसरं स्टूल आणलं, त्याच्यावर बसवलं आणि मग थोडंसं अंडा चारत ना तसंच माझे भांडे पण झाले आणि त्याला चारायचं पण झालं. तर असं काहीसं सर्व मॅनेज करावं लागतं. तर तुम्ही कसं करता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि पटापटाना इकडे सगळे भांडे वगैरे घासून घेतले. तर चिन्नूला असंच बघता आणि इकडे बघू शकता ह्याची मस्ती. तर भांडे घासताना पण काही शांत नाही बसत, पूर्ण हे जे भांडे ठेवायचं टब असतं ते खाली काढून टाक, हे कर, असं त्याचं चाललेलं असतं. असो आता लेकरं म्हणल्यावर मस्ती करणारच, पण आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं. आता इकडे मी भांडे वगैरे घासून घेत होते तर तेवढ्यात पार्सलवाला आला. मला वाटतं दूधवाला आला का, तरी ह्या लेकराचं बघा सकाळी असंच करताना पडला आणि आता त्याला असंच करायचं. एवढे सारे भांडे जमा झालेत तर ते घासायचं माझं काही होईना झालंय. असं आता पटकन घासून घेते. बस रे रेयांश, ये.
चिनूला तसंच मी थोडंसं अंडा चारत होते, मग ते अंडा तर संपलं आणि मग माझे भांडे इतके जास्त पडले होते ना की सगळं घरच रिकामी केलं असं झालं. तर आता हायलाइट होतं खाली, तर म्हटलं पटकन आपण करून घेऊ. माझ्यासाठी म्हणजे चपातीच करणार होते, मग चपाती डाळ तर मला होतं डाळ चपाती खाऊ आणि चिनूला 2 चपाती देऊ असं माझं प्लॅन होतं. पण सिलेंडरने हे प्लॅन पूर्णपणे फ्लॉप केलं, कारण ना जसं मी इकडे दूध गरम करायला ठेवली ना, दूधवाला आला होता, दूध गरम करायला ठेवली तर तसंच सिलेंडरने दगा दिला आणि पूर्ण म्हणजे सिलेंडर संपलं. तर आता काय करावं हे प्रश्न पडलाय मला. तरी ते मग आता हे तर नाही, जर हे असतं तर कसं तरी मॅनेज झालं असतं, पण आता 5 पर्यंत वाट बघावं लागेल. पण म्हटलं आता चिनूला तर खाऊ घालायचंच आहे, तर म्हटलं आता पीठ मळून घेते आणि 1 चपातीचा गोळा जेवढं होईल ना तर ते घेऊन जाते माझ्या फ्रेंडकडे, तर त्याच्याकडे जाऊन तेवढं चपाती करून आणते आणि माझ्यासाठी कुकर आणि माझ्यासाठी भात. तर हे भात पण बनवून आणते तिकडंच, भात आणि 1 चपाती असं. आणि दूध गरम झालंय, थोडंसं त्याला म्हणजे उकळी यायची होतं पण उकळी आली नाही, पण गरम झालंय, तर थोडंसं दूध पण डब्यात घेऊन जाते. आता मी इकडं तांदूळ वगैरे धुवून कुकरमध्ये टाकून घेतले. आता इकडे कुकर एक घेऊन जाते आणि पीठ मळून 1 चपातीचा गोळा घेऊन जाते. तर म्हटलं पटकन सगळं आवरून घेऊ, तर असं काही ना काही कामं येतच राहतात आणि एक काम आपल्या वेळेवर होत नाही, माझं तरी होत नाही, तर असं आहे. जाऊ दे, आता पटकन मी पीठ मळून घेते आणि मग जाते. कुकर तर मी आता म्हणजे भात वगैरे मांडून ठेवले, तर चला आता पटकन पीठ मळून घेऊया आपण. तर आता रात्री पण आम्हाला चपातीला होईल असंच पीठ मळत आहे, म्हणजे परत 2 वेळा पीठ मळत बस आणि भात पण रात्री होईल असंच मांडले, कारण आता वाजलेच 3 वाजत आले आहेत. म्हटलं परत आता बनवा, परत रात्री बनवा, एकदाच टाकले आता. आणि मी पीठ ना एकाच हाताने मळते, 2 हाताने मला जे येत नाही, म्हणजे दोन्ही हात आपले खराब होतात, तर त्याच्यामुळे ना एकाच हाताने पीठ मळते आणि छान बनतं पण गोळा. तर इकडे घेतला आहे मी दूध आणि पीठ आणि आता कुकर. आता चिनूला पण घेऊन जायचंय मला. चल. तर आता मी आणि चिनू दोघंजण जाऊन मैत्रिणीकडे जाऊन, इकडे बघू शकता भात ऑलरेडी बंद आहे, तर इकडे भात आणि चिनूसाठी ना छोटा 1 चपाती, म्हणजे 1 चपातीचा गोळा नेला होता, तर एकदम छोटे 2 चपाती बनवले. आणि मग ते दूध पण घेऊन गेले होते, जसं की मी तो सांगितले, ते गरम करून त्याच्यात थोडंसं गूळ टाकून आणि मग भिजवून ठेवले. आता पहिल्यांदा तर मी जेवण करते, कारण भूक जास्त लागले मला, तर आता जेवण करते आणि मग नंतर चिनूचं पण चारायचं. आणि ह्या पोराचं बघा, हे सांडुका ते सांडुका असं झालंय. आता याला भात देते थोडंसं, घे ते भात खा, आमकर भात सोड ना तू भात. तर चला मी हे जेवण करते, आता तुम्हीही या जेवण करायला. रेशमी नाही आहे ना, चल इथं माझ्यासोबत. असे नखरे असतात फिरायला आल्यावर. आणि त्या दुसऱ्या पोराचं गाडी बघून बघा. आणि हे आहे कॉटन एरिया मधलं, म्हणजे असं मस्त मोकळं जागा वगैरे, मस्त फिरू शकतो आपण. त्याला ते गाडी पाहिजे. ये रे तर सरळ जातोस. हाय, तर आता
वाजलेले आहेत 7 आणि दुपारी वगैरे चिनूला बाहेर फिरून आणलं. मग त्याच्यानंतर त्याला ना खूप जास्त पडत होता, माहित नाही सकाळी उठल्यापासून 100 वेळा पडायचं. फक्त खाली पडणे उठणे हे चालू होतं आणि सकाळपासून लागतच आहे त्याला, काय माहित नाही. सकाळपासून खूप जास्त पडायचं आणि घरात यायचं म्हटलं की त्याला बिलकुल घरात यायचं नसतं. घराकडे येऊन परत पळून जायचं असतं, असं आहे. तरी त्याला जबरदस्ती ओढून आणलं 5:30ला, नाही हां, तर ओढून ना आणलं 5:30-6ला आणलं घरी. कधी गेलो होतो 4-4:30ला गेलो होतो, म्हणजे 1-1.5 तास गेलो. 4-4:30ला गेलो होतो, ओढून आणलं 5:30 वाजता. तर आणलं तरी रडत होता की जातो म्हणून, तरी पण त्याला जबरदस्ती झोपू घातलं. आणि मग आता झोपलेलं आहे, अजून 7 वाजत आले आहेत. मग पटकन ना चहा बनवलो, चहा पिलो. मग आता पाणी वगैरे भरले, एकच कळशी भरायचं होतं ते भरले. आणि आता बघू शकता कपडे झाले नव्हते माझे, तर इकडे कपडे वगैरे धुवून ठेवले आता मी. आणि मला ना बाहेर वाळू टाकायचे कपडे, पण इथेच बघा माझ्या मिस्टरांनी मला लॉक घालून म्हणजे मिस्टरांनी मला बाहेरून कडी लावून गेलेत. म्हणजे ते फोनवर बोलत होते, त्यांना लक्षातच नाही की आतमध्ये मी आहे का. म्हणजे फोनवर बोलतो एवढे बिझी झालेत की बाहेरून कडी घालून गेलेत. आता मला कपडे वाळू टाकायचे, तर मी कसे वाळू टाकणार आहे. आणि फोन करते तर फोन पण उचले, तर गाडी घेऊन कुठेतरी बाहेर गेलेत मित्रासोबत. तर असं आहे यांचं. तर आता जाऊ दे, आता मी पटकन चपात्या करून घेते. आणि म्हटलंच होतं की तुम्हाला पीठ मळून घेते दुपारीच. तर पीठ मळलेलं आहे, भात पण आहे, फक्त चपाती बनवते आता. आणि वरण मांडायचं आहे, तर वरण मांडते, चपाती बनवते. आणि मग त्याच्यानंतर अंड्याची भुर्जी करायची आहे. आणि जेव्हा का पनीर भुर्जी असते, अंड्याची भुर्जी असते, तर हेच. तर आता ह्यांना यायला तर अर्धा-पाऊण तास लागेल. ह्यांनी तर म्हटलं तर अर्धा-पाऊण तास, तर अर्धा-पाऊण तास म्हणजे 1 तासच होतं ह्यांचं. मला माहिती आहे ह्यांचं नेहमीच आहे. तर बघू आता थोडा वेळ टाइमपास. म्हणजे पहिलं तर चपात्या बनवून घेते आणि मग त्याच्यानंतर वरण लावते. आणि त्याच्यानंतर बघू चिनू उठला तर त्याच्या मागे धावावं लागतं, नाही उठला तर मग आपलं स्क्रोलिंग आहेच. तर तुमच्यासोबत पण असं होतं का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुमचे मिस्टर जाताना तुम्हाला चुकून का होईना बाहेरून कडी वगैरे लावून जातात का, ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर हे ना फर्स्ट टाइम नाही झालंय, ह्याच्या अगोदर कितीतरी वेळा झालंय. म्हणजे झालं असेल 3-4 वेळा तरी. तर असंच कडी वगैरे लावून गेलेत हे. असं आता मला हसू पण येते आणि राग पण येते, पण आता काहीच नाही करू शकत. म्हणजे मी दुसऱ्यांना बोलू शकते की कडी काढायला ये असं म्हणून, पण असो आता काही गरज नाही मला इतकं म्हणजे अर्जंट मध्ये बाहेर जायचं, कारण कपडे नंतर पण मी टाकू शकते. आणि पटकन चपात्या बनवल्या ना मग टेन्शन जाते, कारण आपल्याला चपाती बनवण्यासाठी कंटिन्युअस किचन मध्येच थांबावं लागतं. भाजीचं काय नसतं, भाजीचं आपण थोडंसं फोडणी वगैरे दिलं की झालं, मग त्याचं ते शिजतं. पण चपातीला मात्र थांबावं लागतं, त्याच्यामुळे मेन चपाती आहे. तर चला मी आता पटपट चपात्या वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत कनेक्ट होते परत. तर आता माझ्या इकडे जस्टच चपात्या झाले आणि लास्ट चपाती मला भाजायचं होतं, तोपर्यंत हे पोरगं उठलं. हा, तर आता आमची मस्ती सुरू होणार आहे. आता मला चिनूच्या मागेच राहावं लागणार आहे. हो, चला. तर आता चपात्या पण झाले, बघू आता हे आल्यावर भाजीचं वगैरे. आता आम्ही करतो मस्ती करतो आम्ही मस्ती. आणि आज मला तर पूजा वगैरे करायचं होतं, ते काही झालं नाही, तर ते आता उद्या बघू, उद्या जागा वगैरे बदलू आपण. तर चला, तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर व्लॉग कसं वाटलं आणि चिनूची मस्ती कशी वाटली आणि आमचं डेली रुटीन कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे ना आजचं रुटीन होतं, म्हणजे रोजचं रुटीन असं नसतं फक्त बाहेर फिरायला जाणे खाणे-पिणे एवढं सेम असतं. बाकी थोडे काहीसे चेंजेस होत असतात माझ्या लाईफमध्ये, आणि तेच मी ना मिनी ब्लॉगमध्ये सांगत असते. तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ थोडं जरी आवडत असेल 1% तरी, तर नक्कीच
आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया तर उद्याच्या व्लॉगमध्ये. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये मी थोडेफार कामं करणार आहे, तर ते तुम्हाला दाखवते. आजच्यासारखं नाही करणार, सिलेंडर संपलं त्याच्यामुळे खूप जास्त गडबड झालं. तर उद्या तसं नाही होणार. तर उद्या आपण करूया कामं म्हणजे देवघरचं थोडंसं आवरावर वगैरे. तर चला हा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया तर उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. प्लीज do like, share, comment and subscribe to my channel. चला रेयांश बाय करा. बाय 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 कर. तू कर ना बाय. तू कर ना बाय. तू कर ना. झोपेतच आहे माझं बाळ अजून. माझं बाळ झोपेतच आहे. चल बाय कर. बाय. चला त्याचं काही मूड नाही, मीच बाय करते. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.